अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभागयोग, प्रकृती, पुरुष आणि चेतना. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, हे कौंतेय, या शरीरात क्षेत्र म्हटले जाते या शरीराला, आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणले जाते. हे भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र व त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञात कोण आहे, आणि क्षेत्रज्ञानाचा काय प्रभाव आहे, याचे संक्षिप्त वर्णन ऐक. क्षेत्राचे व क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामासहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आणि मन, 5 इंद्रिय, ईर्ष्या, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्याच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पवित्र ध्येय, आत्मसंयम, इंद्रियाविषयांचा त्याग, मिथ्या अहंकारी, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी मधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादीपासून अनासक्ती, इष्ट अनिष्ट गोष्टीमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर व अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कंठ इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याच्या तत्वज्ञानाचा शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. ध्येय म्हणजे काय याची मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणले तू अमृताचे आस्वाद करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताचा कार्य करणाऱ्याच्या पलीकडे आहे. सर्वत्र त्याचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुख आणि कान आहेत. याप्रमाणे परमात्मा सर्व व्यापक आहे. परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रियरहित आहे. तो सर्व जीवांचे पालन करता असला तरी अनासक्त आहे. तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणाचा स्वामीही आहे. परम सत्य हे सर्व चराचर प्राणीमात्राच्या अंतरात आणि बाहेर आहे. हे ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियाच्या पाहण्याचा आणि जागण्याचा ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळीक आहे. परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तोच सर्वांचा संहार करता असल्याचे जाणले पाहिजे. सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराचा अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह, ज्ञान आणि ज्ञेय याचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले. केवळ माझ्या भक्तच हे परिपूर्ण जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण, आणि त्याचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. प्रकृती हे सर्व भौतिक कार्य करणाऱ्या कारणीभूत असल्याचे मानले जाते, तर जीव या संसारातील विविध सुख दुःख उपभोग कारणीभूत असल्याचे मानले जाते. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीची त्रिगुणाचा भोग करीत भौतिक प्राकृती मध्ये जीवन व्यतीत करतो.
भौतिक प्रकृतीची संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे. तो परमात्मा म्हणून जाणला जातो. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणाचे विकार या संबंधित तत्व जाणतो त्याला निश्चितपणे मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतराध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्याचा प्रारंभ करतात. प्रामाणिक व्यक्तीकडून ऐकण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा पार करतात. हे भरतवर्ष, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण. जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्माचा साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याला व परमात्म्याला कधीच विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. जो मनुष्य सर्व जीवात्मा परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे सर्वांची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीर व सर्व करते आणि आत्मा हा सकर्ता आहे, तोच यथार्थ रूपाने पाहतो. जेव्हा विवेक मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरामुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवाचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होती. जे अनादित्वाचा दृष्टीने युक्त आहे ते पाहू शकतात की अवयव आत्मा हा दिव्य शाश्वत त्रिगुणी आहे. हे अर्जुना, भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करतही नाही किंवा कोणता गोष्टीमुळे लिप्तही होत नाही. आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूला लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेले आत्मा शरीराला लिप्त होत नाही. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरात असणारे एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. हे ज्ञानचक्षुने क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृती पासून मुक्त होणाऱ्या मार्गही जाणू शकतात. त्याला परम लक्षणाची प्राप्ती होते. अध्याय 13 संपूर्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राधा कृष्ण